Okay, please put your presently. Yes, Dheeraj, Yash, and Anuj. Okay, so we have completed our two lessons of this political science, and today we are going to start with your lesson number 3, and your lesson number 3 is political parties. Okay, म्हणजेच राजकीय पक्ष. Every politics is incomplete without without parties. Yes, political parties, without political parties. So let's see. In the last chapter, we studied the working of constitution and election procedure. Political parties are a link that connects common people, democracy, representation, and elections. Whatever we read or hear about politics is related to political parties. ओके बघा लास्ट लेक्चर मध्ये आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं वर्किंग आणि इलेक्शनची प्रोसिजर कशा प्रकारे होते ते पाहिलं होतं. मग जी सामान्य जनता आहे, लोकशाही या सगळ्यांना इलेक्शन आहेत या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम कोण करत असतं? पॉलिटिकल पार्टीज करत असतात, राजकीय पक्ष करत असतात. ओके, आपण जे काही पॉलिटिक्स बद्दल वाचतो किंवा ऐकतो, ज्या बातम्या बघतो, हे सगळं कोणाच्या बाबतीत असतं, कोणाशी संबंधित असतं? जे काही राजकीय पक्ष आहेत, जे पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्याच्याशी संबंधित असतं. Political parties exist in all democratic system. In fact, political parties compete with each other only in a democracy. In this chapter, we will study the political party system in India. बघा, प्रत्येक लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष असतात, पॉलिटिकल पार्टीज असतात आणि पॉलिटिकल पार्टीज असतात म्हणूनच लोकशाही असते. म्हणून आपण या लेसन मध्ये आपल्या भारतातील जी काही पॉलिटिकल सिस्टीम आहे, राजकीय पद्धती आहे, तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. In your school and the surrounding, you must have seen some groups, institution, organization working to achieve some objective. Some organizations take initiative in resolving social problems. You may have read about the various movements and their work. Just as there are active groups, institutions, and movements, similarly there are political parties who contest election. बघा, आपल्या शाळेमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही वेगवेगळे ग्रुप्स किंवा संस्था, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन वगैरे पाहिले असतील. ते कशासाठी बनवतात? एखादं काम पूर्ण करण्यासाठी ते बनवतात, बरोबर? मग सार्वजनिक जे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी एक ऑर्गनायझेशन, एक संघटना पुढाकार घेत असते आणि आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स बद्दल देखील पाहिलेलं आहे, वेगवेगळ्या चळवळींचा देखील आपण अभ्यास केलेला आहे आणि या मुवमेंट्स करण्यासाठी कोण सक्रिय असतं, कोण त्याच्यात भाग घेत असतं? पॉलिटिकल पार्टीज भाग घेत असतात. Political parties are also kind of social organization, but there is a difference between political parties and other institutions and organization in society. The difference is in the goals and style of working of political parties and other organizations. बघा, या पॉलिटिकल पार्टीज म्हणजे या राजकीय संघटना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भाग घेत असतात, जसं की निवडणूक लढवण्यात हे पक्ष पुढाकार घेतात. पण समाजातील ज्या अन्य ऑर्गनायझेशन आहेत, अदर इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्यामध्ये आणि या राजकीय पक्षांमध्ये फार फरक आहे. ओके, ऑन दिस बॅकग्राउंड we can say that when people form organization with the objective of achieving political power and participate in the electoral process, such organization are called political parties. बघा, मग या पार्श्वभूमीवर आपण असं म्हणू शकतो की एखादी राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात आणि एकत्रितपणे इलेक्शन मध्ये भाग घेतात, तेव्हा त्या एकत्रितपणाला, त्या संघटनेला आपण पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष असं म्हणू शकतो. Political parties thus can be described as a group of people who aim to contest election, win election and get power and establish the government of their party. मग राजकीय पक्ष काय करतो? पॉलिटिकल पार्टी काय करते? निवडणूक लढवते, ते जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि त्यानंतर सत्ता आली की आपली सत्ता, त्यांचीच गव्हर्नमेंट सगळीकडे चालते. ओके, मग पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय? राजकीय पक्ष म्हणजे काय? लोक एकत्र येणे, त्यांची एक संघटना बनणे आणि ती संघटना निवडणूक जिंकण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. ओके, त्या संघटनेला, त्या ग्रुपला आपण पॉलिटिकल पार्टी असं म्हणायचं आहे. ओके, अंडरस्टूड व्हॉट पॉलिटिकल पार्टी इज?
What is mean by political party? Have you understood? Yes, tell me. Please let me know in the chat box. You all are getting? Okay. Next, following are some important कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉलिटिकल पार्टीज. मग या पॉलिटिकल पार्टीजची काही वैशिष्ट्य आहेत ती आपण पाहणार आहोत. फर्स्ट इज टू बी इन पॉवर, म्हणजे सत्ता मिळवणे. अचिव्हिंग पॉवर थ्रू इलेक्शन इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टीज. Thus, different political parties compete with each other to get power. There is nothing wrong in this competition, but the competition should be fair. बघा, पॉलिटिकल पार्टीचा मेन मोटो काय आहे? निवडणूक लढवून त्या माध्यमातून सत्ता मिळवणे, बरोबर. पण सत्तेसाठी काय होतं? वेगवेगळे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टी एकमेकांच्यात कॉम्पिटिशन करत असतात, स्पर्धा करत असतात. आणि ही स्पर्धा होणे हे अयोग्य नाही, हे चुकीचं नाही, पण ती एका फेअर माध्यमातून व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अयोग्यपणा नसावा. ओके. Then to pursue an ideology. Every political party has some policies and worldviews. Parties have a particular stand about social issues. This together make party ideology. The people who consider any specific party ideology are acceptable support that political party. Social support received by a political party is called the mass base of political party. In modern days, ideologies of political parties appear to be similar, hence it has become difficult to differentiate between the parties on the basis of ideologies. Ideology म्हणजे विचारसरणी. ओके, बघा, प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक पॉलिटिकल पार्टी काही पॉलिसीज, काही विचार यांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक जे प्रश्न सोडवायचे आहेत त्या बाबतीत प्रत्येक राजकीय पक्षाची, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची एक वेगळी भूमिका असते, एक विशिष्ट भूमिका असते. आणि सगळे जे मेंबर आहेत पार्टीचे ते एकत्र येऊनच त्यांच्या पक्षाची जी काही विचारसरणी आहे, आयडिओलॉजी आहे, ती तयार होत असते. मग ज्या लोकांना ती आयडिओलॉजी पटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. ओके, जसं तुमचे मम्मी पप्पा वोट करत असतील. येस. सो ते कोणत्या पक्षाला वोट करतात? ज्यांची आयडिओलॉजी, ज्यांची विचारसरणी त्यांना पटते, त्यांना आवडते, त्यांना योग्य वाटते ते त्या पक्षाला वोट करतात किंवा पाठिंबा देतात. ओके. देन दॅट इज कॉल्ड एज अ मास बेस. मास बेस म्हणजे पक्षाला मिळणारा जनाधार, म्हणजे लोकांचा आधार. ओके, मास बेस. देन आताच्या काळात काय झालं आहे? प्रत्येक पॉलिटिकल पार्टीची आयडिओलॉजी सेमच दिसते, त्यामुळे लोकांना फरक, पॉलिटिकल पार्टीज मध्ये डिफरन्शिएट करणं, फरक करणं, ओळखणं खूप कठीण झालं आहे. देन टू हॅव अ पार्टी अजेंडा. Political parties prepare their party's agenda on the basis of party ideology. They implement the agenda after they get political power. Even if they do not get political power, political parties try to get support of people on the basis of this agenda. बघा, विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष काय करतात? त्यासाठी एक अजेंडा तयार ठेवतात, एक कार्यक्रम निश्चित करतात. मग सत्ता मिळाली, सत्ता हातात आली की हे अजेंडा फुलफिल केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात, त्यांची अंमलबजावणी केली जाते. आणि जर सत्ता नाही मिळाली तरी सुद्धा या अजेंड्यांचा वापर करून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हे पॉलिटिकल पार्टीज करत असतात. देन टू इस्टॅब्लिश अ गव्हर्नमेंट. सरकार स्थापन करणे. पहा, political parties establish the government and govern the nation. The political party which gets majority in election forms the government. The parties which do not get majority act as opposition party. आपण इलेक्टरल कमिशन, इलेक्शनशी रिलेटेड जो लेसन पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की जे पॉलिटिकल पार्टीज आहेत ते सत्ता स्थापन करतात, जे जिंकतात निवडणुकीत, ज्यांना बहुमत मिळतं त्यांची सत्ता स्थापन होते आणि तेच देशाचा राज्यकारभार चालवतात. येस. बट जे हरतात त्यांचं काय? तर ते काय करतात? ते अपोजिशन पार्टी म्हणून ऍक्ट करतात. दे ऍक्ट ऍज अ अपोजिशन पार्टी, विरोधी पक्ष म्हणून ते कार्य करतात. टू ऍक्ट ऍज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द पीपल. जी गव्हर्नमेंट आहे आणि सामान्य जनता आहे यांच्यामध्ये लिंक बनून काम करणे, दुवा बनून काम करणे. बघा, political parties work as a link between the government and the people. Political parties communicate and demand the complaint of the people to the government. The government tries to get support of the people for its policies and programs through political parties. राजकीय पक्ष आणि जे शासन आहे
हे राजकीय पक्ष काय करतात, त्यांचं शासन आणि जनता, सामान्य जनता यांच्यामधील एक लिंक म्हणून काम करतात. मग जनतेच्या मागण्या काय आहेत ते गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे पॉलिटिकल पार्टीज करत असतात. देन चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टीज. आता भारतात पॉलिटिकल पार्टी सिस्टीम इन इंडिया, भारतात जे पक्ष आहेत ते कशा प्रकारे बदलत आहेत ते आपण पाहणार आहोत. द काँग्रेस वॉज अ स्ट्रॉंग पॉलिटिकल पार्टी इन द पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड. येस, स्वातंत्र्य नंतरच्या काळात काँग्रेस ही एकदम प्रबळ स्ट्रॉंग पक्ष होता. काँग्रेस हॅड अ मेजॉरिटी ऍट सेंटर अँड इट मूव इन मोस्ट ऑफ द स्टेट. Indian politics was controlled by Congress party. This era was described as era of single dominant party system. मग त्या काळात काय होतं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्षाला खूप महत्व होतं. खूप महत्वाचा पक्ष तो मानला जायचा आणि भारतातील राजकारणावर त्यांचीच पकड होती, त्यांचाच डॉमिनन्स होता. त्यामुळे त्या काळातील जी पक्ष पद्धती आहे तिचा उल्लेख एरा ऑफ सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम म्हणजे एक प्रबळ पक्ष पद्धती असा केला जातो. सेकंड, द नॉन काँग्रेस पार्टीज केम टुगेदर अँड चॅलेंज्ड सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम इन 1977. मग 1977 मध्ये काय झालं, जे नॉन काँग्रेस पक्ष होते, जे दुसरे पक्ष होते ते एकत्र आले आणि त्यांनी ह्या सिंगल डॉमिनंट पार्टी सिस्टीम म्हणजे एक प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान दिलं, चॅलेंज केलं. Third, after the 1989 Lok Sabha elections, the system of one party emerging as dominant party came to an end. Since then, different parties began to come together to form coalition government. Both the Bharatiya Janata Party and Congress Party made an experiment of establishing coalition government. Their belief that coalition government brings instability was proved wrong by the political party system in our country. In fact, the coalition government system as established in India. सॉरी, सिस्टीम ऍज स्टॅबिलाइज्ड इन इंडिया. बघा, नंतर काय झालं, 1989च्या लोकसभाच्या निवडणुका झाल्या, इलेक्शन झाल्या आणि त्यानंतर राजकारणात एकाच पक्षाचं वर्चस्व आहे ही गोष्ट पूर्णपणे संपून गेली. त्या गोष्टीला फुल स्टॉप लागला, संपुष्टात आली. त्यानंतर काय झालं, अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं सरकार म्हणतो ना आपण, कोअलिशन गव्हर्नमेंट. तुम्ही आघाडीचं सरकार हा शब्द न्यूज मध्ये ऐकत असाल, त्याला कोअलिशन गव्हर्नमेंट म्हणतात. मग आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी सुरुवात केली. आघाडीचं सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पार्टीजने केलं आणि या आघाडीच्या शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने पूर्णपणे रॉंग आहे असं ठरवून दिलं आणि आघाडीचं शासन, कोअलिशन गव्हर्नमेंट ही गोष्ट आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिर झाली आहे. ओके, इट हॅज बीन स्टॅबिलाइज इन अवर कंट्री. Okay, we have to understood this. The national, okay, the national parties and the regional parties. To get recognition as a national party, the Election Commission has prescribed the following condition. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. मग राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही गोष्टींची पूर्तता करण्यासाठी काही कंडिशन्स ठेवल्या आहेत, काही नियम ठेवले आहेत, अटी ठेवल्या आहेत. पहा, a political party should secure minimum 6% of the valid votes in 4 or more states in the earlier Lok Sabha or state assembly election, and minimum 4 members should be elected in the Lok Sabha from any state or states in the earlier election. पहा, फर्स्ट कंडिशन काय आहे, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या ज्या मागच्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये 6%, 6% मत मिळवणं आवश्यक आहे जर तुम्हाला नॅशनल पार्टी म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान मिळवायचा असेल तर. आणि मागच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यामध्ये ज्या राज्यातून तुम्ही निवडणूक केली आहे त्या राज्यातील किमान 4 तरी सदस्य लोकसभेवर त्या पार्टीतील निवडून आलेले पाहिजेत. ओके, और
The candidates of the party should be elected from minimum 2% constituencies out of total Lok Sabha constituencies and from minimum 3 states. एकूण जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी कमीत कमी 2% मतदारसंघातून 3 कॅन्डिडेट निवडून येणं आवश्यक असतं. Then, to get recognition as a regional party, the election commission has prescribed the following condition. जर तुम्हाला प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर आपल्या पक्षाला मान्यता मिळवायची असेल तर त्याच्यासाठी 2 कंडिशन्स आहेत. First is a political party should secure minimum 6% of the valid votes in the earlier Lok Sabha or state assembly election and minimum 2 members should be elected in the Vidhan Sabha, that is state assembly. Okay. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागची जी निवडणूक झाली आहे त्यामध्ये 6% मतं मिळवणे आणि 2 सदस्य तरी स्टेट असेंब्ली म्हणजे विधानसभेवर निवडून येणं आवश्यक असतं. Then the second condition is the political party should secure minimum 3% of seats out of total seats of Vidhan Sabha or minimum 3 states. विधानसभेच्या एकूण ज्या सदस्य संख्या आहेत त्यापैकी कमीत कमी 3% जागा किंवा 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. ओके. नाव लेट अस नो अबाउट सम इम्पॉर्टंट पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया. आता भारतात असणारे काही महत्वाचे राजकीय पक्ष त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. फर्स्ट आपल्याला पाहायचे आहेत नॅशनल पार्टीज म्हणजेच राष्ट्रीय पक्ष. हा रेफरन्स घेतला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्याचं नोटिफिकेशन आहे नंबर 56/2001 PPS 1111 डेटेड 3 डिसेंबर 2016 मधून हे घेतलेलं आहे. बघा इंडियन नॅशनल काँग्रेस पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. The Indian National Congress was established in 1885. At the time of its establishment, Congress was an all-comprehensive movement working for national independence. Groups with sorry. Groups with different ideologies had come together in this nationalist movement. After independence, the Congress emerged as the most dominant political party. पहा आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. इट वॉज इस्टॅब्लिश इन 1885 आणि स्थापनेच्या वेळी एकत्र समाविक अशी स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी ही चळवळ होती. त्यामुळे वेगवेगळ्या आयडिओलॉजीचे वेगवेगळ्या विचारसरणीचे गट जे ग्रुप्स आहेत ते एकत्र आले होते. After independence, the Congress emerged as the most dominant political party. The party from the beginning follows the policy of secularism, all-round development, equal rights and welfare of the minorities and disadvantageous section of the society. मग सगळ्यात प्रभावी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष ओळखला जात होता. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बळ घटकांसाठी म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे अगोदरपासूनचे सुरुवातीपासूनचेच धोरण होते, पॉलिसीज होत्या. Congress has organized various programs to achieve those objectives. The party believes in democratic socialism, social equality and international peace. मग पक्षाने अनेक याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा राबवले आणि लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समानता यावर या पक्षाने विश्वास ठेवला होता आणि ते तो पक्ष त्या आयडिओलॉजीज फॉलो करत होता. Just wait a second. Okay. Have you understood till here?
Yes, you got till here. Everyone got till here. My speed is okay for you. Yes. Okay. Now the next political party, दुसरा पक्ष पाहूया. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पक्ष. This party, based on the communist ideology, was established in 1925. मार्क्स कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवादी विचारसरणी आणि या पक्षाची स्थापना 1925 साली झाली आहे. It is an old party in India. This party works for the welfare of laborers and workers. The party opposes capitalism. The party leadership developed differences in the 1960s over the issue of whether Communist Party of India should accept the leadership of Communist China or the Soviet Union. This led to the split in the Communist Party of India, and a separate party, Communist Party of India Marxist, was formed in 1964. बघा, हा पक्ष खूप जुना पक्ष आहे भारतातला आणि जे काही लेबरर असतात, मजूर असतात, कष्टकरी वर्ग, कामगार वर्कर्स असतात, त्यांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो आणि हा पक्ष अपोज करतो कॅपिटलिझमला, म्हणजे भांडवलशाहीला विरोध करतो. 1960 मध्ये काय झालं होतं, चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून पक्षातील नेत्यांमध्ये ज्या काही आयडियोलॉजीज होत्या त्याच्यामध्ये डिफरन्सेस आले, त्यांच्या विचारांमध्ये भिन्नता झाली. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 मध्ये स्थापन झाला. ओके. देन द थर्ड वन, भारतीय जनता पार्टी. Bharatiya Janata Party is an important party at a national level. Bharatiya Janasangha was established in 1951. This party was merged with Janata Party that was established in 1977. The Janata Party could not survive. There was a split in the party and Bharatiya Janasangha. The component party of Janata Party established a new party in 1980, Bharatiya Janata Party. बघा, भारतीय जनता पार्टीचा उगम कसा झाला आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी हा आताचा सगळ्यात महत्वाचा पक्ष आहे आणि पहिल्यांदा 1951 मध्ये भारतीय जनसंघ या पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर 1977 मध्ये भारतीय जनता भारतीय जनता पार्टी सॉरी ओनली जनता पार्टी हा जनसंघ एकत्र आला. पण यामध्ये काय झालं, या जनता पक्षाचं स्वरूप जास्त वेळ टिकलं नाही आणि हा पक्ष फुटला आणि त्याच्यानंतर 1980 मध्ये 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. द पार्टी स्टँड्स फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडियन कल्चर अँड ट्रेडिशन. द पार्टी गिव्स इम्पॉर्टन्स टू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. मग हा पक्ष काय करतो, भारताची प्राचीन संस्कृती आणि परंपरा याचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजेत या गोष्टीवर या पक्षाचा भर आहे. फोर्थ इज कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. इट इज ऑल्सो बेस्ड ऑन द मार्क्सिस्ट सी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. बघा, दिस पार्टी प्रोक्लेम्स सोशलिझम, सेक्युलरिझम अँड democracy. The party opposes imperialism. Party's policy is to protect the interest of workers, farmers, and landless laborers. ही पार्टी काय करते, आपण पाहिलं होतं हिअर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याच्यापासून वेगळी होऊन ही पार्टी तयार झाली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणजे कम्युनिझमवर, समाजवादावर या पार्टीचा जास्त भर आहे. वसाहतवाद, त्यानंतर भांडवलशाही, ओके, या गोष्टींना ही पार्टी विरोध करते आणि शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं हित जपणं हे या पार्टीचं मुख्य हेतू आहे, भूमिका आहे. बहुजन समाज पार्टी. Bahujan Samaj Party professes the socialist ideology. In 1984, the party was established with the objective of protecting the interests of majority, scheduled caste, scheduled tribes, religious minorities, and other backward classes together. Constitute a majority. The party aims to give power in the hands of majority. बहुजन समाज पक्ष हा समाजवादावर आधारित पक्ष आहे
आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे जे मेजॉरिटी म्हणजे जे काही शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, रिलिजियस मायनॉरिटीज आहेत, त्यांना एकत्रितपणे हा पक्ष मेजॉरिटी असं संबोधतो. आणि त्याच्यामुळेच हा पक्ष या सगळ्या गोष्टींना मेजॉरिटी, या सगळ्या कास्टच्या लोकांना एकत्र मेजॉरिटी असं संबोधतो. आणि त्या कास्टच्या लोकांच्या ज्या काही त्यांच्यावर होणारे अत्याचार आहेत ते थांबवणे, त्यांना प्रत्येक गोष्टीत मान मिळवून देणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जसं आता सगळीकडे आरक्षण आहे ते मिळवून देणे, ते त्या प्रकारची कामे हा बहुजन समाज पक्ष करत असतो. 6th is Nationalist Congress Party. Okay. Nationalist Congress Party. In 1999, there was a split in the Congress Party and Nationalist Congress Party was formed, established. 1999 मध्ये काय झालं, काँग्रेसमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. The party believes in the values of democracy, equality, then secularism. The party was in power in Maharashtra from 1999 to 2014 in coalition with the Congress Party. Nationalist Congress Party for a long period was also a part of coalition government led by Congress at the center from 2004 to 14. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. हा पक्ष 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केला. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर आधारित हा पक्ष आहे. या पक्षाबरोबर, काँग्रेस पक्षाबरोबर यांनी युती केली होती 1999 ते 14 पर्यंत आणि महाराष्ट्रात ही युती झाली होती. तसंच सेंटरवर, केंद्रामध्ये सुद्धा 2004 ते 14 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालीच हा पक्ष काम करत होता. ओके. त्यानंतर आहे तृणमूल काँग्रेस. Trinamool Congress. All India Trinamool Congress Party was established in 1998. Election Commission gave the party recognition as national party in 2016. The party supports democracy, secularism and protection of interests of weaker section in the society. Trinamool Congress, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मध्ये काय झालं, निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देखील दिली आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता तसंच प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ वीकर सेक्शन म्हणजे दुर्बल घटकांचे संरक्षण करणे हे या पक्षाच्या काही पॉलिसीज आहेत. ओके. Here are number of seats secured by national parties in Lok Sabha election. See, in national parties names are there and number of seats they have secured in 2009 and 2014 Lok Sabha elections are given accordingly. Okay. Understood about these parties? Yes, everyone got about these parties now? Tell me, have you got clearly? Okay. Okay. Now, see. Power shift in Tamil Nadu, political marketing leading to terror, which portfolio home of social welfare, then coalition of PRDP and BJP. These all are news. Okay. म्हणजे तमिळनाडू सत्ता बदल झाला, राजकीय दुकानदारीने दहशत, त्यानंतर पीडीपी आणि भाजपची युती, कोणाला कुठलं खातं मिळणार, ह्या सगळ्या काय आहेत, न्यूज आहेत. ओके. सो लेट्स सी व्हॉट दे हॅव गिवन. You must be reading different news in newspaper. Through this news item, we get information about various parties existing in different states of India. आपण हे अशा प्रकारचे गोष्टी न्यूजपेपर मध्ये वाचत असतो किंवा बातम्या पाहत असतो टीव्हीवर. यातून आपल्याला काय समजतं, भारतामध्ये जे संघराज्य आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणकोणते पक्ष कार्यरत आहेत त्यांची माहिती आपल्याला मिळते. येस. Do these parties function only at state level? Some state leaders are influential at national level.
while some have influence only at state level. Why it is so? मग हे पक्ष फक्त त्यांच्या राज्यापुरतेच काम करतात का, किंवा राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात, किंवा काही नेते त्यांच्या राज्यापुरतेच प्रभावित असतात, त्यांचा पुढे काहीच चालत नाही, मग असं का? बघा, with the help of such questions we will try to get information about various regional parties in India. We will study some of the regional parties from different parts of India. मग या प्रश्नांची उत्तर आपल्याला भारतातील काही ज्या रिजनल पार्टीज आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची माहिती घेऊन आपल्याला मिळणार आहे. बघा, in India we find people speaking different languages and having different tradition and culture. They belong to different parts of India. We see different regions have their own language. You have already studied different geographical region in Maharashtra. In Maharashtra, there exists geographical and cultural diversity. Maharashtra is different from Madhya Pradesh and Karnataka. बघा, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी भाषा बोलली जाते, वेगवेगळ्या परंपरेचे, वेगवेगळी संस्कृती जपणारे सगळ्या प्रकारचे लोक राहतात, बरोबर. प्रदेश आणि त्याची एक स्वतंत्र भाषा, असं आपल्याकडचं चित्र आहे. महाराष्ट्रात तर असंच आहे, प्रदेशानुसार भाषा बदलते महाराष्ट्रात. मग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिओग्राफिकल प्रदेशांचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांच्यापेक्षा आपली संस्कृती, आपली भाषा या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. जसं आपला भौगोलिक जिओग्राफिकल कंडिशन्स वेगळ्या आहेत, तशा आपल्या सोशल कंडिशन सुद्धा या राष्ट्रांपेक्षा वेगवेगळ्या आहेत. येस, the feeling of affinity develop about our language and region gradually turns into identity consciousness and finally gives rise to regionalism. People start thinking primarily about the interest and development of their own region. They start feeling proud of their language, literature, tradition, history of social reform, educational and cultural movements, and these give rise to the development of linguistic identity. बघा, आपली भाषा, आपला प्रदेश याच्याविषयी सगळ्यांच्याच मनात आत्मीयतेची भावना असते. काही काळानंतर ती भावना अस्मितेमध्ये बदलते आणि त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. ओके, मग लोक काय करतात, आपल्याच देशाचा, आपल्याच भागाचा विकास व्हावा असा विचार करू लागतात. Regional identity develop from the consciousness about the development of region and the feeling that people belonging to the region should have claim over resources and employment opportunities. बघा, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तिथे सगळी साधन सामग्री उपलब्ध व्हावी, रोजगार मिळावा आपल्या लोकांना, सगळ्या गोष्टींवर आपला हक्क असावा असं वाटू लागतं. When linguistic, regional, cultural and other identities get connected, regional consciousness emerges as a stronger feeling. Sometimes it gives rise to independent politics, political party or pressure groups or movement. All such development aim in the protection of the interest of the region. मग या अशा प्रकारच्या लँग्वेज वरन होणाऱ्या, प्रदेशावरून होणाऱ्या, संस्कृतीवरून होणाऱ्या ज्या अस्मिता लोकांच्या जागृत झाल्या आणि त्या एकत्रित आल्या, तर त्याच्यामधून काय होते, जी रिजनल इमोशन आहे ते स्ट्रॉंग होते आणि काही वेळेस एखाद्या रिजन नुसार स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र पार्टी सुद्धा तयार होतात. आणि या सर्वांचा हेतू काय असतो, या सर्वांचा मोटो काय असतो, एकच असतो, तो म्हणजे आपल्या प्रदेशाचे हितसंबंध जपणे, आपल्या प्रदेशाचा विकास करणे, आपल्या प्रदेशातील लोकांचा विकास करणे. ओके, नाव रिजनल पार्टीज, याच्यामुळेच रिजनल पार्टी तयार होतात, प्रादेशिक प्रदेश तयार होतात, पक्ष तयार होतात. बघा कसे, regional parties are those groups in the region who have a proud feeling about the different identity of their region and who compete to get political power with the objective of regional development. बघा, विशिष्ट प्रदेशाचा वेगळेपणा, आमचा प्रदेश वेगळा आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे, ओके, असा अभिमान बाळगणारे आणि त्याच प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून काही सत्ता स्पर्धेत उतरतात. येस, त्यांना आपण regional parties असं म्हणतो. The influence of regional parties is limited to a particular region, though they play a significant role at the regional level. They influence national politics as well. Regional parties give reference to the resolution of the regional problem for the development of region.
They demand more autonomy and authority. Though they cooperate with federal government, they try to protect their autonomy. बघा, या पक्षांचा प्रभाव त्यांच्या रिजनल पार्टीचा या पक्षांचा प्रभाव त्यांच्या त्यांच्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो. तरी पण आपल्या प्रदेशाची ते प्रभावी भूमिका घेतात आणि याचा परिणाम राष्ट्र पातळीच्या राजकारणावर देखील होत असतो. प्रादेशिक पक्ष आणि प्रादेशिक समस्या यांना प्राधान्य दिलं जातं आणि आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना अधिकारांऐवजी स्वतःची स्वायत्तता, स्वतःची ऑथॉरिटी, स्वतःची ऑटोनॉमी त्यांना महत्वाची वाटते. आणि ती ऑथॉरिटी ती ऑटोनॉमी मिळवण्याचा आणि ती कायम ठेवण्याचा हे राजकीय पक्ष हे रिजनल पक्ष, प्रादेशिक पक्ष सतत प्रयत्न करत असतात. Regional parties make several demands such as regional problems should be resolved at regional level, political power should be in the hands of the people from the region, and residents of that region should get preference in the administration and jobs. बघा, प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच सोडवल्या जाव्यात. त्यानंतर सत्ता ही प्रदेशातील व्यक्तींच्याच हातात असावी. त्यानंतर प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्याच प्रदेशाच्या रहिवाशांना प्रथम प्राधान्य दिलं जावं, असा सगळा या पक्षांचा आग्रह असतो. नाउ द चेंजिंग नेचर ऑफ द regional parties in India. Regional parties came into existence in India in the post-independence period. However, over the years, their nature and their role has changed significantly. बघा, स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून भारतात या रिजनल पार्टीचा ह्या रिजनल पार्टीज अस्तित्वात आल्या, पण आतापर्यंत त्यांचे जी भूमिका आहे, त्यांचं स्वरूप आहे, ते बदलत गेलेलं आहे. How? Initially, regional identities gave rise to the separatist movement. The demand for independent Khalistan, Dravidistan were made with the objective of parting from the Indian Federation and exist as an independent state. Regional parties from Punjab, Tamil Nadu and Jammu and Kashmir have made such demands. बघा, सुरुवातीच्या काळात काय झालं, स्वतःची प्रादेशिक अस्मिता जपण्याच्या माध्यमातून काही फुटीर चळवळी निर्माण झाल्या. त्यामध्ये इंडिपेंडंट खलिस्तान, त्यानंतर द्रविडस्तान अशा मागण्या संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या होऊ लागल्या. तमिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर या राज्यातील देखील प्रादेशिक पक्षांची उदाहरणं या संदर्भात घेता येतील. The demands of regional party gradually changed. Instead of an independent state, they started demanding more autonomy. This was the second stage in the development of regional parties. This stage began after 1990. बघा, प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेतून बदल होऊ लागला, हळूहळू बदल झाला आणि स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी हे पक्ष काय करू लागले, त्यांना अधिक ऑटोनॉमी मिळावी, स्वायत्तता मिळावी म्हणून ते प्रयत्न करू लागले. The regional parties demanded that for the development of the region, people from the region should get power at a state and national level. For example, Shivsena, Telugu Desam, etc. बघा, आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात किंवा केंद्रात सत्ता मिळावी, अशी भूमिका या रिजनल पार्टीजने घेतली. आणि ते आहेत एक्झाम्पल आहेत त्या रिजनल पार्टीचे शिवसेना आणि तेलुगू देसम. The development of regional parties in Northeast shows a different trend. They gave up their demand of separatism and have started demanding autonomy. The regional parties from Northeast are now entering the mainstream of national politics. बघा, ईशान्य भागातील ज्या रिजनल पार्टीज होत्या त्यांनी एक विकासाचा वेगळाच कल घेतला. त्यांनी काय केलं, राजकीय पक्षांच्या फुटीरतेच्या मागण्या सोडल्या, पण स्वायत्ततेची मागणी चालू ठेवली, ऑटोनॉमीची मागणी चालू ठेवली. तर ईशान्य भारतातील ज्या रिजनल पार्टीज होत्या त्यांनी टप्प्याटप्प्यांनी नॅशनल पॉलिटिक्स मध्ये यायला सुरुवात केली. In short, we can say that the role of regional party in India has passed through various phases, from separatism to autonomy, and now towards entry into the mainstream national politics. Coalition politics is one of the consequences of their increasing influence in national politics. मग जर आपण थोडक्यात या गोष्टीचा आढावा घेतला तर आपल्याला रिजनल पार्टीज बद्दल हे सांगता येईल की त्यांचा प्रवास हा सेपरेटिझम म्हणजे फुटीरतेपासून ऑटोनॉमी पर्यंत गेला आहे, स्वायत्ततेपर्यंत गेला आहे. आणि त्या टप्प्यांमध्ये जाताना त्यांनी
नॅशनल पॉलिटिक्स मध्ये सुद्धा स्वतःचा डॉमिनन्स, स्वतःचा प्रभाव वाढवला आहे. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे, याचाच एक परिणाम म्हणजे कॉलेशन पॉलिटिक्स, आघाडीचं सरकार. ओके. In India, we have many regional parties. It is not possible to know about all such parties in this chapter. We will study some parties as representative of India's east, west, north and south region. आपल्या भारतामध्ये बहुतेक पक्ष आहेत, बहुतांश रिजनल पार्टीज आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, पण सगळ्यांची माहिती आपण घेऊ शकत नाही. म्हणजे रिजन नुसार आपल्याला काही पार्टीजची इन्फॉर्मेशन सांगितली आहे, ती आपण बघणार आहोत. ओके. सम मेजर रिजनल पार्टीज, सगळ्यात मोठे रिजन वाईज तिथला मोठा पक्ष. पहिला आहे शिवसेना, मेन पॉलिटिकल पार्टी इन महाराष्ट्र, जिची स्थापना झाली आहे 1966 मध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ मराठी पीपल, मराठी माणसाच्या हक्काची जपणूक करणे. प्रमोशन ऑफ मराठी लँग्वेज, रेजिस्टन्स टू पीपल फ्रॉम अदर रिजन, परप्रांतीयांना विरोध करणे आणि मराठी भाषेचं संवर्धन करणे. In 1995, it entered into coalition with BJP and came to power in Maharashtra. It shares power with BJP in Maharashtra since 2014. 1995 मध्ये भारतीय जनता पार्टी सोबत युती केली शिवसेनेने आणि महाराष्ट्रात प्रथम शिवसेना सत्तेवर आली. त्यानंतर 1914च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपासोबत नेहमीच शिवसेना सत्तेत सहभागी राहिली. सेकंड आहे शिरोमणी अकाली दल. ओके. इट वॉज एस्टॅब्लिश इन 1920, अ प्रॉमिनंट रिजनल पार्टी इन पंजाब, पंजाब मधील महत्वाचा पक्ष आहे हा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कल्टिवेटिंग रिलिजियस अँड रिजनल आयडेंटिटी, धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेला जोपासण्याचं काम करतं. देन अज्युम्स पॉवर इन पंजाब फॉर मेनी इयर्स, पंजाबमध्ये अनेक वर्ष सत्तेवर हाच पक्ष आहे. जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, मेन रिजनल पार्टी इन काश्मीर, काश्मीर मधील प्रमुख पक्ष आहे, इस्टॅब्लिश झाला आहे 1932 ला. प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ काश्मीरी पीपल अँड प्रोटेक्शन ऑफ ऑटोनॉमस स्टेट्स, काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा प्रोटेक्शन करणे, त्यानंतर स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील आहे. आसाम गण परिषद, आसाम अग्रीमेंट वॉज साइन इन 1985. आसाम गण परिषद, आसाम करार, सरकार बरोबर वाटाघाटी करून आसाम करार साइन केला होता 1985 साली आणि तेव्हाच तिची इस्टॅब्लिशमेंट सुद्धा झालेली आहे. देन रिझॉल्व द प्रॉब्लेम ऑफ डिस्प्लेस पीपल, प्रोटेक्ट द युनिक कल्चरल, लिंग्विस्टिक अँड सोशल आयडेंटिटी ऑफ आसाम, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ आसाम. जे काही निर्वासित आहेत त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यानंतर आसामचं सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक वेगळेपण आहे ते जपणे आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे. अज्युम्स पॉवर इन आसाम फॉर मेनी इयर्स, आसाममध्ये गेली काही वर्ष यांची सत्ता आहे. देन द्रविड मुनेत्र कझागम. Justice Party, a non-Brahmin movement in 1920, was transformed into Dravid Munnetra Kazhagam, a political party. In 1944, Justice Party came to be known as Dravid Kazhagam. In 1944, a group separated from this party and established another party, Dravid Munnetra Kazhagam. Another group separated from this party in 1972 and established All India Dravid Munnetra Kazhagam. Protection of Tamil identity, member of coalition government at the center of some years, and then the party has support of voters from all sections of society. It was in power for a long period and implemented many policies. बघा 1920 मध्ये जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कझागम या राजकीय पक्षात झालं. त्यानंतर 1944 मध्ये त्यातून एक पक्ष वेगळा झाला, जस्टिस पार्टी द्रविड कळेगम. 1949 मध्ये एक गट बाहेर पडला, द्रविड मुनेत्र कळगम पक्ष त्यांनी स्थापन केला. आणि त्याच्यानंतर 1972 मध्ये सुद्धा एक पक्ष बाहेर पडला, त्याने ऑल इंडिया यांना द्रविड मुनेत्र कझागम हा संघ स्थापन केला. ओके. कशाचं प्रोटेक्शन करतात? तमिळ अस्मिता जपण्याचं काम करतात. त्यानंतर सर्व जे स्तर आहेत त्या मतदारांचा पाठिंबा याच पक्षाला आहे. In India, we have many regional parties in every state that have influenced the state politics. The following chart shows the performance of regional parties in Maharashtra in election of 2009 and 14. या चार्ट मध्ये आपल्याला महाराष्ट्रातील जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. इलेक्शन मध्ये
किती सीट्स आल्या आहेत, किती सीट्स त्यांनी जिंकल्या. लाईक शिवसेना 2009 मध्ये 44 सीट जिंकलेल्या, 2014 मध्ये 63. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे 13 जिंकलेल्या, त्यानंतर 1. पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी 4 जिंकलेल्या, त्यानंतर 3. अशा प्रकारे हा चार्ट दिलेला आहे. ओके, सो वी हॅव कम्प्लीटेड अवर लेसन ओव्हर हिअर. हॅव यू अंडरस्टूड द लेसन क्लिअरली? Yash, Anush, Dheeraj, have you understood the whole lesson clearly? May I ask you some question answers of this? Yes? Yes, sure. Okay. Okay. Your first is choose the correct option from the sentences given. Okay. First is when people come together and participate in electoral process to acquire political power, such organizations are called. Yes, what such organizations are called? Yes, political parties. Yes, good. Next. National Conference is a party in dash dash state. National Conference. कोणत्या स्टेट मधली पार्टी आहे? जम्मू अँड काश्मीर. नेक्स्ट. Justice Party, a non-Brahmin movement, was transferred into dash dash party. Just write the option name. Do not write that. Okay. Yes. Just write options. नाम लिहा. Options number लिहा. Okay. C. That is Dravid Munetra Kazhagam. Yes. Okay. Next. Say whether the following statement are true or false and give reason for your answer. Political parties act as a link between government and people. Is it true or false? Just write T or F. True. Yes, good. Next. Political parties are social organizations. Political parties are social organizations. They are social organizations. Then, coalition politics leads to instability. Coalition policies leads to instability. False, because it leads to stability, no instability. Then Shiromani Akali Dal is a national party. Shiromani Akali Dal is a national party. False, it is a regional party. Okay. Now, can you explain the following concept? Regionalism. Yes, regionalism or national parties. Can anyone? Yes, can anyone explain? You have to write just a note on that. Okay, you can do it as your homework. And next is what are the major characteristic of political parties? That also we have learned. Major characteristic of political parties. Then what changes have taken place in the nature of political parties in India? Just now I have taught you. You can find out that and write it as your homework whenever you complete your exams. Okay, I will upload a homework, but when you complete your exams, then only you are going to write it. Okay. Yes. So all are okay with this? You have any doubt regarding this lesson or question answer? Can you find out this question answer? These are very easy. Characteristics and all are very easy. Yes, just you have to find out them. Okay. So you can leave now. If no doubts are there, you can leave. Bye bye everyone. Good night. Bye.